नमस्कार, मी ओमकार भोसले, चव्हाण निसर्ग उपचार हॉस्पिटल खानापूर पुणे, डॉक्टर सुनील चव्हाण सरांचा असिस्टंट आहे. तर हे नागपुरे सर आहेत. आपल्याकडे महानुभव आश्रम तरडगाव इथून आलेले आहेत. तर त्यांना ॲसिडिटीचा त्रास होता, तर त्यासाठी ते आपल्याकडे तकरीबन 7 दिवसापूर्वी ॲडमिट झालेले होते. तर आज त्यांना आता डिस्चार्ज आहे. तर आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांच्यावरती 7 दिवस जे झालेली प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर त्यांना जो भेटलेला रिलीफ आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. संजय सर. ॲक्च्युली मी इथे आल्यानंतर जो बिमारी होती, जास्त करून गॅस आणि पित्ताचा जास्त त्रास होता, त्या अनुषंगाने मी इथे ॲडमिट झालो आणि मला कमसे कम 7 दिवस झाले इथे आता ॲडमिट व्हायला. आणि 7 दिवसात जो इथून मला उपचार मिळाला त्याच्यामुळं मला एकदम चांगलं म्हटलं म्हणजे 100% मला आराम मिळालेला आणि ट्रीटमेंट एकदम चांगला आहे. सकाळी शेवगा वगैरे मालिश करणं, विरोधा वगैरे आहे आणि काफी उपचार आहे. आणि खाण्यापिण्याच्या याच्यातून कंट्रोलमध्ये खाणं वगैरे त्यांच्याकडून जेवण वगैरे एकदम व्यवस्थित आहे. ते त्यांच्या पद्धतीनं देतात जेवण वगैरे. पण काळे वगैरे आहे, बराबर टाईम टू टाईम काळा देणं, टाईम टू टाईम हे करणं, टाईम टू टाईम 6च्या अंदरच जेवण झालं पाहिजे, आराम झाला पाहिजे. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी मला खूप आवडल्या इथे. त्याच्यामुळं मीच तर नाही, पण माझ्या आश्रमातून कमसे कम 10-12 पेशंट आहे जो इथून गेलेले आहे. एक पेशंट तर असा होता का ज्याची किडनी फेल, ज्याची लिव्हर फेल, ज्याला बसता येत नव्हतं, उचलून न्यायला लागे, अशी व्यक्ती इथून कमसे कम 80% तिला फायदा होऊन इथून गेलेली आहे. आणि पुष्कळ आमच्या आश्रमातून लोक येतात इथे आणि बरे होऊन जातात. त्यामुळं मला पण इथे खूप आराम मिळालेला आहे, बरं वाटते. आता मी जाणार आहे एकदम व्यवस्थित, माझे व्यवस्थित या बॉडी झालेली आहे, व्यवस्थित आराम पडलेला आहे. आणि खरंच सांगायचं तात्पर्य का जो हृदय शुद्धीकरण आहे त्याच्यात एवढं आराम पडला. मला पित्ताचे खडे झालेले होते आणि काळ्यानी जो त्यांनी उपचार केला अतिशय, ते मी डोळ्यांनी बघितले, ते खडे पडताना म्हणजे डोळ्यानं बघितले. लिव्हर शुद्धी, त्याच्यातून लिव्हर शुद्धीमधून ते पूर्ण जेवढं लिव्हर्स होतं ते साफ झालं. त्याच्यातून पित्ताचे खडे कितीतरी पडले त्याच्यामध्ये आणि एकदम मी रिलीफ झालो. त्याच्यामुळं मला आणि माझ्या आश्रमाबद्दल सगळ्या याच्याबद्दल सगळ्यांची इकडे जे आराम मिळतो आणि यायला तयारी आहे. तर मी गेल्यानंतर अजून 2-3 केसेस येणार आहे इकडे. तर त्याच्यामुळं हा फायदा आहे. आणि रम्य असं वातावरण आहे इथे, मस्त ट्रीटमेंट चांगलेलं आहे. हे कॉलेज आहे, पोरं शिकतात, पोरं येतात आणि चांगलं ट्रीटमेंट आहे. काही तुम्हाला काही काळजी करायची जरूरत नाही. तुम्हाला राहायची सोय, जेवणाची सोय, गरम पाणी वेळेवर तुम्हाला घरच्यापेक्षाही इथं वेगळी तुम्हाला सोय बघायला मिळेल. आणि इथं रम्य जसं असं हॉस्पिटल आहे इथे यांचं आणि छान वाटते असं आपण एक निसर्गरम्य ठिकाणी आपण एक खानापूर या ठिकाणी आपण आपलं हॉस्पिटल आहे. तकरीबन आपलं कॅम्पस हा 2 एकरमध्ये आहे. लवकरच आपलं 100 बेडचं हॉस्पिटल होते, त्याचं पण तयारी चालू आहे. तर असंच एक आमचे जे डॉक्टर सुनील चव्हाण सर आहेत त्यांनी एक आपलं समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आहे. ते समाजाची सेवा आणि आपल्या प्राकृतिक चिकित्सा ह्याला आत्ताच्या आपल्या जीवनशैलीमध्ये असलेलं महत्त्व, त्या पद्धतीला अनुसरून आम्ही एक लोकांची सेवा करत आहोत. जसं की आता सरांना तकरीबन 7 दिवसामध्ये आपण त्यांची लिव्हर शुद्धी ही सरांची स्पेशल थेरपी आहे. त्या थेरपीतून तकरीबन त्यांनी आतापर्यंत 10,000 लोकांना त्याच्यामधून त्यांनी बरं केलेलं आहे. तर असंच आता सरांचं पण आपण त्याच्यामध्ये लिव्हर शुद्धी केल्यानंतर तकरीबन 4 किलो वजन त्या ठिकाणी आपण कमी केलेलं आहे. तर ह्या पद्धतीचं सेवा आपण या ठिकाणी करत आहोत. तरी आपण जसं की आमचे नॅचरोपॅथीचं आहे, नॅचरोपॅथी सेंटर, त्याच्यामध्ये योगा आहे, डाएट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटला देत असतो. तर याच्यामधून आपण स्वतःची लाईफस्टाईल आणि कशी मेंटेन करावी आणि कशा पद्धतीचं जीवन आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ज्या सवयी आहेत त्या सवयी आपण कशा पद्धतीनं आपल्या बदलल्या पाहिजेत या पद्धतीचं शिक्षण देखील आपण यांना पेशंटला असेल
त्या जीवनशैली आपली कशी असावी ह्या पद्धतीने आपण त्यांना शिकवत असतो. तर नक्कीच आपणही आमच्या चव्हाण निसर्गोपचार हॉस्पिटल खानापूर पुणे येथे अवश्य एकदा भेट द्यावी. नमस्कार, धन्यवाद.